नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो, शरद पवारांची कबुली। जमीन खरेदीत मुंडेंचा कोणताही संबंध नाही, गोविंद मुंडे यांचं विधान। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जालना आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। आणि जालना छत्रपती संभाजीनगर येथून प्रयागराज कुंभ मेळाव्यासाठी विशेष रेल्वे द्या, डॉक्टर कल्याण काळे यांची मागणी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 56हून 10 जागांवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांसाठी दंड थोपटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा बैठकीदरम्यान विधानसभेत गाफील राहिल्याची कबुली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली। विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाचा प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। पंकजा आणि धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा आरोप करत सारंगी महाजन यांनी मुंडेंचा नोकर गोविंद मुंडेंनी धमकीच दिल्याची आरोप केलाय। अशातच आता गोविंद मुंडेंची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी स्पष्टीकरण देताना मी मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी असल्याचं सांगितलंय। जमीन व्यवहारात पंकजा किंवा धनंजय मुंडेंचा संबंध नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केलाय। तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची बदनामी थांबवावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परळी वैजनाथ येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे। सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत। सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे। त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही। हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे। तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये। अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील कॉलेज, शाळा आणि क्लासेसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रोड रोमियनकडून मुलींची छेडछाड होतीये। तसंच वर्दळीच्या ठिकाणी मोटरसायकलला कर्कश हॉर्न आणि आवाज करणारे सायलेन्सर बसवून त्या ठिकाणी नागरिक आणि महिलांना त्रास दिला जातोय। याबाबत कडक कारवाई करावी, अन्यथा 15 जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देत सकल मराठा समाजातर्फे शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आले। शेवगाव पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन निवेदन दिले आज। जे शेवगावमध्ये ज्या शाळा, कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भरायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची छेडछाडी होती आणि त्याच्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पालक वर्ग आहे त्यांच्या मुलींना पाठवायला घाबरत आहेत। त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशनने त्या मुलांवर कारवाई करावी ही आमची मागणी। सातारच्या फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवारात सध्या गहू, हरभरा, कांदा, फळभाज्या अधिक पिकं आहेत। मात्र पिकांसाठी देण्यात येणाऱ्या युरिया खतासाठी कृषी दुकानदार हे शेतकऱ्यांना लिंकिंग अनिवार्य करत असल्याने अनेक ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने फलटणच्या कृषी विभागाने लिंकिंग अनिवार्य करणाऱ्या दुकानावरती बडगा उगारत कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करताना दिसत आहे। मी प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव। तर सध्या आपल्या फलटण तालुक्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे। जवळजवळ रब्बी हंगाममध्ये संपण्याच्या स्थितीत आहे, परंतु काही कृषी सेवा केंद्र धारक हे युरियासोबत लिंकिंग करताना दिसत आहे। या अनुषंगाने भरारी पथकाच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमचे पंचायत समितीचे EO नवनाथ फडतरे साहेब यांनी मिळून अशी भरारी पथकाची म्हणजे कारवाई आम्ही प्रत्येक वाटा निंबाळकरच्या भागात केलेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या कृषी विभागामार्फत आमचे जे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यकांनी सुद्धा त्यांच्या सध्या जे दुकान आहेत त्या दुकानासुद्धा त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांना लिंकिंग करू नका म्हणून असं सांगितलेलं आहे।
नाशिकच्या येवला तहसील अंतर्गत नगरसूल येथे तलाठी म्हणून सेवेत असलेला बापू पवार यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय. तक्रारदाराच्या दस्त नोंदणीनंतर फेरफार करण्यासाठी तलाठी पवार यांनी लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडून भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. तर सध्या चीनमध्ये HMPV या विषाणूमुळे आजार वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जालन्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून HMPV विषाणू संदर्भात नागरिकांनी घाबरू नये असं आवाहनही आरोग्य अधिकाऱ्यांनी केलंय. यासोबतच आरोग्य यंत्रणाला सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिल्या. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी रोडवर 4 चाकी आणि दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केलंय. नागेश शिंदे, मुस्तफा महमद, संतोष देटके, इमामसाब मुलवनवार, करीम शेख अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं असून त्यांच्याकडून तब्बल 60 लाख रुपयांचा 7 4चाकी आणि 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या. उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका असल्याने जालन्यातील मोसंबीची मागणी घटल्याने बाजारभाव देखील कोसळले होते. त्यामुळे जालन्यातील मोसंबी मार्केट 8 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं आणि या दरम्यान जालन्याचं मोसंबी मार्केट आता पुन्हा एकदा सुरू झालं असून मोसंबीला 8 दिवसांपूर्वी असलेला 10 ते 14 हजारांचा बाजारभाव आज त्यांना मिळत नसल्याने व्यापाऱ्यांबरोबरच शेतकरी देखील नाराजी व्यक्त करतात. मोसंबीला 20 ते 22 हजार रुपये दर न मिळाल्यास मोसंबी उत्पादकांचे हाल होणार आहेत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. मोसंबीचे भाव वाढण्याच्या हेतूने मार्केट बंद केलेलं होतं. आवक कमी झाली तर भाव वाढतील म्हणून, परंतु वातावरणामध्ये थंडी असल्यामुळे भावाची काही वाढ झालेली नाही आणि मार्केट बंद व्हायच्या अगोदर जे रेट होते तेच रेट आणखीन चालू आहे. सध्याला 3-4 हजारापासून रेट आहे तर 12, 13, 14 पर्यंत रेट चालू आहे. आवक मार्केट बंद व्हायच्या अगोदर जशी होती तशीच आवक आहे. माल उत्तर भारतामध्ये दिल्ली, जयपूर आणि युपी मध्ये कानपूर, इकडे साऊथला सुद्धा जातो, कलकत्त्याला सुद्धा जातो माल. मागणी नाही का तिथं मालाची मागणी कुठेच नाही सध्याला. कोणत्याही मार्केटला मालाची मागणी नाही. आवक कशी आहे? आवक कमीच आहे. भाव कमी असल्यामुळे आवक कमीच आहे. भाव कमी असल्यामुळे आवक कमीच आहे. शेतकऱ्याला परवडत नाही या रेटमध्ये माल येथे आणायला किंवा व्यापाऱ्याला द्यायला. या रेटमध्ये परवडत नाही शेतकऱ्याला. मोसंबीला कमीत कमीचा भाव पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. शेतकऱ्याला काय परिणाम होतो? आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जाते शेतकऱ्याची. आता बरेच शेतकऱ्याचे म्हणणं असं आहे की आम्ही मोसंबी तुम्ही घेऊन जा, आम्ही बागाला JCB वगैरे लावून सगळी बागा काढणार आहे, शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
आणि एका शेतकऱ्याचं मनोगत असं आहे की ते म्हणाले बा कमीत कमी मोसंबीला 20 ते 25 हजाराचा भाव पाहिजे तेव्हा परवडतंय शेतकऱ्याला. काय नाव आपलं? आरिफ पटेल, मोसंबी व्यापारी, पीर कल्याण. साताऱ्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी जवळ असणाऱ्या कासवंड गावाच्या हद्दीत हॉटेल हिराबाग मध्ये विविध ठिकाणांहून आणलेल्या 12 बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य सुरू असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने पाचगणी पोलिसांना दिली होती. यानंतर या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी डान्स करणाऱ्या बारबालांसह 20 जणांना ताब्यात घेतलं असून 25 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. नमस्कार. काल दिनांक 7 जानेवारी 2025 पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत मोजूर बिलार गावच्या हद्दीमध्ये पटेल बिलिमीन या ठिकाणी डान्स बार अर्थात रेव पार्टीचा बसल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती. सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय SP साहेब चंद्रशेखर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे. सदर छाप्यामध्ये एकूण 20 आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे. तसेच 11 बारबाला महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या. त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे. सदर छाप्यामध्ये एकूण 25,45,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि आता पुढची बातमी आहे गोंदियाची. गोंदियाच्या कामठा गावातील क्रीडा संकुलात उभारण्यात आलेला सोलर हायमास्ट लाईटचा खांब कोसळल्याने मैदानात खेळत असलेल्या एका विद्यार्थीला जखम झाली आहे. यात 15 वर्षीय आर्यन मेंढे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हायमास्टचं काम निकृष्ट असून ते बसवणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच जखमी विद्यार्थ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँड. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नागपूर ते खंडवा, अमरावती ते खंडवा, बैतूल या मार्गाने मध्य प्रदेशात जाणाऱ्या ट्रॅव्हल बसेसची तपासणी करण्यात आली आणि यामध्ये आतापर्यंत 25 बस दोषयुक्त आढळून आल्या असून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करून 1,67,765 रुपये दंड थोपटण्यात आला. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचं आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. यात अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सिरेगाव, नवेगाव, बांध यांच्यासह अनेक तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणात आगमन झालं असून हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी मित्र आणि अभ्यासकांचे पाय तलावांकडे वळले जात आहेत. हे पक्षी जगभरातील वेगवेगळ्या भागातून दरवर्षी गोंदिया जिल्ह्यातील विविध तलावांवर येतात. नोव्हेंबर ते साधारण फेब्रुवारी या कालावधीत या ठिकाणी राहतात आणि हळूहळू उन्हाचं प्रमाण वाढायला लागलं की परत आपल्या देशात परततात.
अमरावतीच्या बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडेंतर्फे हिंद केसरी शंकर पटाचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे नेता नवनीत राणा यांनी बैलजोडीचं पूजन करून बैलजोडी मालकांचं शाल श्रीफळ देत शंकरपटाला शुभेच्छा देखील दिल्यात. बहिरम यात्रेत 3 दिवस हा शंकरपटाचा थरार चालणार असून यावर्षी बैलजोडी मालकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. जवळपास आत्ताच 200च्या वर बैलजोड्या इथे येऊन आलेल्या आहेत. 4 दिवसापूर्वीपासूनच बैलजोड्या येण्यास सुरुवात झाली. मी स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण पारंपरिक हा शेतकऱ्यांचा जो मित्र आहे बैलच आहे आणि खरा मित्र, आणि इथे स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. आता कुस्तीची स्पर्धा आहे 15 आणि 16ला, ती पण स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि मातीशी जुळणारा खेळ हे आहे, स्पर्धा आहे. त्याच्यामुळे इथे आम्ही जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून प्रयागराज कुंभ मेळाव्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे केली आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज येथे कुंभ मेळावा भरणार असून त्यात सहभागी होण्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठी ते सज्ज असतात. मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी व्यवस्था उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होऊ शकते. त्यासाठी रेल्वे देण्याची विनंती यावेळी करण्यात आली. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.